नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. सद्यस्थितीत CET सेलतर्फे ग्रुप ए MBBS BDSसाठी पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मग आपण पसंतीक्रम कसा तयार करावा? पसंतीक्रम भरण्यापूर्वी कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबीचा अभ्यास असणं गरजेचं आहे? पहिल्याच फेरीमध्ये मनासारखा प्रवेश पटकावणे अत्यंत गरजेचं का आहे? पहिल्या फेरीसाठीचे नियम, त्याचबरोबर MBBS BDS BAMSचे सुद्धा यंदाचे कट ऑफ काय असतील? कोणत्याही चुकीच्या निर्णयाचा मोठा फटका आपल्याला बसू नये. हा व्हिडिओ मोठा होणार आहे, परंतु हा शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहावा. प्रथम आपण खालील गोष्टींचा अभ्यास केलाच पाहिजे. पसंतीक्रम फॉर्म थेट भरायला जायचं नाही. तो भरण्यापूर्वी एका वहीमध्ये तो तयार करावा. वहीमध्ये आपण स्वतःचा SML नंबर म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर, कॅटेगरी क्रमांक, स्वतःच्या वाट्याला येणाऱ्या उपलब्ध जागा आणि स्वतःच्या प्रवेशाचा मागील वर्षीचा कट ऑफ याचा अभ्यास करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आपण पाहिलं ऑल इंडिया रँक, ज्या दिवशी नीटचा रिझल्ट लागला त्याच दिवशी आपल्याला तो मार्कलिस्टवर मिळाला. आणि आत्ता ज्या वेळेला आपण महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन केलं, ऑनलाईन नोंदणी केली आणि आत्ता आपल्याला मिळालेला आहे स्टेट मेरिट लिस्ट नंबर, सीट मॅट्रिक्स आणि कट ऑफ आपल्याला माहीतच आहेत. मग खरंच SML, सीट मॅट्रिक्स, कट ऑफचा खरा उपयोग काय? त्यापूर्वी एक गोष्ट जाणून घेऊया. प्रवेशासाठी अनेक लाईन्स आहेत, तर मला कोणत्या लाईनमधून प्रवेश नक्की मिळू शकतो? आणि जर तो मिळणार नसेल तो प्लॅन B आपण काय तयार करावा हे ठरवण्यासाठी उपयोग होतो. नक्की कोणतं कॉलेज मिळेल त्यासाठी नाही. एकंदरीत आपल्याला फक्त अंदाज येतो. मग आता पाहूया आपण आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रवेशासाठीच्या एकूण लाईन्स म्हणजेच वेगवेगळे मार्ग कोणते आहेत. आपण पाहतोय MBBS BDS. पहिली लाईन आहे ऑल इंडिया म्हणजेच मेडिकल काउन्सिल कमिटीतर्फेची प्रोसेस. दुसरी लाईन आहे MBBS BDSसाठी स्टेट ॲडमिशन प्रोसेस CET सेलतर्फे ग्रुप A म्हणून राबवली जाते. आपल्याला BAMS BHMS म्हणजेच आयुष कोर्ससाठी ऑल इंडिया प्रोसेस आहे, ती AACCC तर्फे राबवली जाते. प्रवेशासाठी जी चौथी लाईन आहे BAMS BHMS म्हणजेच आयुष कोर्स स्टेट CET सेलतर्फे राबवली जाते. याला आपण ग्रुप B असं म्हणतो. त्याचबरोबर BAMS BHMS ऑल इंडिया कोटा स्टेटचा परंतु प्रायव्हेट कॉलेजचा 15% कोटा आणि याचीही प्रोसेस CET सेलतर्फे स्वतंत्र पद्धतीनं रजिस्ट्रेशन करून राबवली जाते. आणि फिजिओथेरपी स्टेट CET सेल यालाच आपण ग्रुप C म्हणतो. हे आपले प्रवेशासाठीचे वेगवेगळे मार्ग आहेत. आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर, सीट मॅट्रिक्स, कट ऑफ यातून आपल्याला या कोणत्या लाईनमध्ये नक्की प्रवेश मिळेल हे जाणून घेण्यासाठी आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. त्यासाठी माझी नेहमीची संकल्पना, ऑल इंडिया रँक म्हणजे काय? तर 22 लाख लोकांनी परीक्षा दिली. तिरुपतीपासून बारामतीपर्यंत सिंगल लाईनमध्ये उभा केल्यानंतरचा जो आपला क्रमांक असतो त्याला म्हणायचं ऑल इंडिया रँक. महाराष्ट्राने रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना स्टेट मेरिट लिस्ट नंबर देण्यात आला. मग स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणजे काय? तर माझ्या दृष्टिकोनातून शिर्डीच्या दर्शनबारीतला क्रमांक, शिर्डीपासून बारामतीपर्यंत सिंगल लाईनमध्ये उभा केल्यानंतरचा क्रमांक. मग एकंदरीत राऊंड म्हणजे काय? तर जेवणाची पंगत. आणि मेरिट क्रमांक म्हणजे काय? आपला जेवणाचा ताट क्रमांक. एकदा आपल्या लक्षात आलं की आपण नेमकं कोणत्या पोझिशनमध्ये आहे की लगेच आपल्याला कळू शकतं की कोणता प्रवेश मिळेल ते. आता नीट 2025 मधून कसे असतील यंदाचे प्रवेशाचे कट ऑफ हे जर आपण पाहिलं गेलं तर पहिली जी लाईन आहे
ऑल इंडिया लाईन म्हणजेच माझ्या भाषेतली पहिली पंगत ही ऑल इंडियाची आहे आणि त्याचा कट ऑफ सर्वसाधारणपणे राहील 26,000 ऑल इंडिया रँकच्या दरम्यान. म्हणजे देशभरातून 15% गव्हर्मेंट कॉलेजमध्ये MBBSसाठी ओपन आणि OBCसाठी सर्वसाधारण 26,000 ऑल इंडिया रँक म्हणजेच मार्कांच्या भाषेत बोलायचं झालं तर यंदाचे 527 मार्क यामध्ये प्लस मायनस 2चा फरक पडू शकतो. आपण जर पाहिलं तर मागील वर्षी हाच रँक 23,000 होता आणि शेवटचं ॲडमिशन हे नागालँडमध्ये झालं होतं. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर कॉलेजेस आहेत, गव्हर्मेंट MBBS आणि प्रायव्हेट MBBSसुद्धा आहेत आणि महाराष्ट्र हे क्लोज स्टेट आहे. तिरुपतीच्या दर्शनबारीतला एकही विद्यार्थी महाराष्ट्राच्या लाईनमध्ये येऊ शकत नाही, प्रायव्हेट कॉलेजमध्ये 85% सुद्धा. एकंदर महाराष्ट्राचे कट ऑफ हे ऑल इंडियाच्या कट ऑफपेक्षा निश्चितच दरवर्षी कमी असतात. एकंदरीत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया प्रोसेसपेक्षा महाराष्ट्राच्या प्रोसेसकडं लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता पाहूया स्टेटमधला म्हणजे आपल्या राज्यातला खुल्या गटातील कट ऑफ काय येऊ शकतो. तर महाराष्ट्र MBBS खुला गट गव्हर्मेंटचा प्रवेश सर्वसाधारणपणे 4,000 SML पर्यंत येऊ शकतो. मार्कांच्या भाषेत 502 मार्कांपर्यंत येईल. याच्यामध्ये प्लस मायनस 3 मार्कांचा फरक पडू शकतो. पण आपण आशा ठेवायला हरकत नाही, 4200 मेरिट नंबरपर्यंतसुद्धा किंवा मार्कांमध्ये तो 500 मार्कांपर्यंतसुद्धा येऊ शकेल. प्रायव्हेट कॉलेजचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे 7,200 SML पर्यंत खुल्या गटातील प्रवेश येऊ शकेल. OBCचाही याच ठिकाणी येऊ शकेल. मार्कांच्या भाषेत 474 मार्क प्लस मायनस 2चा फरक आणि आपण आशा ठेवायला काहीच हरकत नाही. 7,500 SML आपण बाँड्रीवर आहोत. 472 मार्कावर सुद्धा आपण बाँड्रीवर असू शकतो. मग माझा SML गव्हर्मेंटसाठी जर 4,000च्या दरम्यान खुल्या गटातून असेल आणि प्रायव्हेटमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर 7,000पेक्षा जर जास्त असेल तर आपल्याला प्रवेश मिळण्याची शक्यता कमी होते. म्हणून आपल्याकडं प्लॅन B हा असलाच पाहिजे. आता मला या ग्रुप A मधून प्रवेश मिळत नाही, ऑल इंडियातूनही प्रवेश मिळत नाही MBBSचा. मग प्लॅन B काय असू शकतो तर BDS. पण मला BDS करायचं नाही, मला BDS आवडत नाही तर काय असू शकतो BAMS. BDS असेल तर मात्र आपल्याला प्रवेश या लाईनमधूनही मिळून जाईल. पण मला BDS करायचं नाही, मी BAMS करणार असं जर असेल तर काय. म्हणून आपण लगेच पाहून घेऊया की BAMSचेही प्रवेश यंदा कसे होतील. तर गव्हर्मेंट BAMSचा प्रवेश खुल्या गटातून सर्वसाधारणपणे 12,000 स्टेट मेरिट लिस्ट नंबरपर्यंत येईल. मार्कांच्या भाषेत बोलायचं झालं तर 436 प्लस मायनस 2 मार्कांचा फरक होऊ शकतो. BAMS प्रायव्हेटचा जर आपण विचार केला तर मागील वर्षी 27,000 स्टेट मेरिट लिस्ट नंबरपर्यंत प्रवेश आलेले आहेत. 324 मार्कांच्या भाषेत प्लस मायनस 5 मार्क होऊ शकतो. एवढंच काही कॉलेजेस वाढण्याचीही शक्यता आहे. आपण आशा ठेवायला हरकत नाही की यंदा 30,000 SML पर्यंतसुद्धा प्रवेश येऊ शकेल. म्हणजेच बाँड्री लाईन आपण 306 प्लस मायनस 2 मार्क्स पकडायला काहीच हरकत नाही. अर्थातच BAMS म्हणजेच आयुष कोर्सबाबत लवकरच स्वतंत्र व्हिडिओमधून अतिशय सविस्तरपणे माहिती देण्यात येणार आहेच. आता आपण पाहिलं आपल्या राज्यातील MBBS गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेटमधील खुल्या गटाचे प्रवेश. मग कॅटेगरीचं काय तर प्रत्येकाने आपल्या कॅटेगरी क्रमांकाचा आणि उपलब्ध जागांचा अभ्यास हा केलाच पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंटसाठी 41 कॉलेजेस आहेत आणि 5,849 जागा. त्याच्यातून ऑल इंडिया कोटा 910 जातो. अदर रिझर्वेशन्स MKB
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॉमिनी वगैरे 224 जातं आणि 4715 जागा आपल्याला राखीव गटातून आणि खुल्या गटातून वाटपासाठी उपलब्ध होतात. प्रायव्हेटमध्ये आपल्याला 23 कॉलेजेस आहेत, 3219 जागा, 85% स्टेटसाठी मिळतात, 2732 आणि IQ किंवा NRI कोटा आहे 487. आता गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट ह्या दोन्ही कॉलेजची एकूण टोटल किती होते हे प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलं पाहिजे, स्वतःकडं त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपण पाहतो SC कॅटेगरी गव्हर्मेंटच्या 639 अधिक प्रायव्हेटच्या 199 अशी ही फिगर आहे, 838 फिगर. ही 838 फिगर हिला आम्ही मॅजिक फिगर म्हणतो, कारण यापर्यंत तुम्हाला नक्की कॅटेगरीतून प्रवेश मिळणारच आहेत, याच्यातही वाढ होऊ शकते. याच पद्धतीनं ST 344 गव्हर्मेंट, प्रायव्हेटच्या 107 अशा 451, FIJE 148 अधिक 46 194 जागा, NT1 123 अधिक 38 161 जागा, NT2 172 आणि 54 अशा 226 जागा, NT3 98 अधिक 31 129 जागा, OBC 935 गव्हर्मेंट, प्रायव्हेटच्या 292 आणि टोटल आहेत 1227. SCBC 492, 261 प्रायव्हेट, टोटल 753 आहेत. EWSसाठी फक्त गव्हर्मेंटमध्ये 492 जागा आहेत, प्रायव्हेटमध्ये EWSला जागा सद्यस्थितीत नाहीत. तरीही तो विद्यार्थी ओपनमधून प्रवेश घेऊ शकतो, हे लक्षात घ्या. कॉमनसाठी 1272, गव्हर्मेंट प्रायव्हेटच्या 1704 आणि 2976 जागा एकूण उपलब्ध होतात. ही जी टोटल आहे हिला म्हणायचं आपण मॅजिक फिगर. यापेक्षा कॅटेगरीच्या मध्ये वाढच होणार आहे. जर आपला कॅटेगरी मेरिट क्रमांक या लाईनमध्ये असेल, या लाईनच्या जवळ असेल, तर आपला प्रवेश नक्की होणार आहे. एवढंच काय, यामध्ये काही विद्यार्थी हे खुल्या गटातून जाऊ शकतात. गव्हर्मेंट कॉलेजमध्ये या ज्या जागा आहेत याच्यामध्ये अर्थातच PWD, HA, ऑर्फन या जागांवर मात्र तिथला विद्यार्थी कमी मार्काचा आपल्याशी फाईट करू शकतो. ओपनसाठी मात्र असा कुठलाही नंबर मिळत नाही. इथं जरी दोन्हीची बेरीज 2976 येत असली तरीसुद्धा यामधून काही जागा कमी होऊ शकतात, हे लक्षात घ्या. कॉम्प्युटरतर्फे प्रथम खुल्या गटातून, त्यानंतर कॅटेगरीतून आणि नंतर स्पेसिफाईड रिझर्वेशन्स असे क्रमाने वाटप होत असतं. एकंदरीत काय लक्षात आलं, जर आपला कॅटेगरी मेरिट नंबर या दरम्यान आहे किंवा प्लस आहे तरीही आपला प्रवेश निश्चितपणे या लाईनमधून होणार आहे असं आपण समजायला हरकत नाही. मग पसंतीक्रम कसा तयार करावा? पसंतीक्रमचा अर्थच आहे आपल्या पसंतीनुसार, म्हणजेच आपल्या आवडीनुसार दिलेला क्रम. पूर्वी पसंतीक्रम वेगळ्या पद्धतीने भरायचे. सुरुवातीला गव्हर्मेंट, कारण तिथं शैक्षणिक शुल्क हे कमी असतं म्हणून गव्हर्मेंट, आणि नंतर प्रायव्हेट असं असायचं. आत्ता मात्र आपला पसंतीक्रम कोणकोणत्या बाबीवर अवलंबून आहे, तर पहिला मुद्दा आहे ॲज पर मेरिट, म्हणजेच ग्रेडनुसार. म्हणजेच जे उच्च दर्जाचं कॉलेज आहे तिथून ते खाली आपण भरत येतो. उदाहरण सांगायचं झालं तर MBBSसाठी आपण निवड असू शकते, विद्यार्थ्याचा पहिला चॉईस असू शकतो GS, BJ असा क्रमाने. दुसरा जो चॉईस आहे तो लोकेशननुसार, म्हणजे आपल्या आवडीनुसार आत्ता कॉलेज निवडतात. म्हणजे पुण्यातला विद्यार्थी पुण्याचं कॉलेज जवळचं म्हणून निवडू शकतो. मुंबईचे काही विद्यार्थी लोकेशननुसार निवडतात. म्हणजे पसंतीक्रमसाठी मेरिटनुसार, लोकेशननुसार. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे फी स्ट्रक्चरनुसार, म्हणजे आपली आर्थिक क्षमता तपासून. आता सद्यस्थितीत काय झालेलं आहे, आपल्याला फी माफी वगैरे सुरू झालेली आहे. मुलींसाठीचं मोफत शिक्षण आहे, त्यामुळं विद्यार्थी हा
मेरिट, लोकेशन आणि फी स्ट्रक्चर याचा विचार करून एकत्रित पसंतीक्रम नोंदवतो. आणि शेवटची पद्धत आहे ॲज पर ॲक्च्युअल कट ऑफ. म्हणजे विद्यार्थी काय करतात की माझे मार्क्स किती आहेत, मग मागच्या वर्षी या मार्काला कोणतं कॉलेज मिळालं आणि ज्या ठिकाणी मिळतं ते अगोदर सुरुवातीला टाकायचं. तर ॲज पर ॲक्च्युअल कट ऑफ म्हणजे आपल्या मार्कानुसार ज्या ठिकाणी कॉलेज मिळतं ते सुरुवातीला टाकणं ही चुकीची पद्धत आहे. या पद्धतीनं पसंतीक्रम कधीही भरावायचा नसतो. मागील वर्षीपासून मुलींचं शिक्षण मोफत झालं. SC ST यांचं संपूर्ण मुलींचं शिक्षण मोफत होतंच. NT1, NT2, NT3, VJ यांचंही शिक्षण मोफत होतच होतं. फक्त फरक कुठं पडला तर OBC, खुला गट, ओपन ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे असे आणि EWS यांच्यासाठी मात्र फक्त 50% सवलत होती. त्याऐवजी आता मुलींचं शिक्षण पूर्णपणे मोफत झालेलं आहे. म्हणून याचा परिणाम पसंतीक्रम भरण्याकडे सुद्धा जास्त पद्धतीनं होऊ शकतोय. अगदी मागच्या वर्षीचं आपण उदाहरण घेऊ. पहिलंच वर्ष होतं. आपण जर पाहिलं तर मागील वर्षी आपण असं गृहीत धरूया की स्टेट मेरिट लिस्ट नंबर 3800 पर्यंत प्रवेश हा बंद झालेला होता खुल्या गटातून आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता 45,163. म्हणजे सर्वसाधारणपणे 45,000 ज्याचा ऑल इंडिया रँक होता त्या कोणत्याही विद्यार्थ्याला खुल्या गटातून असो किंवा कॅटेगरीतून असो हा गव्हर्नमेंटचा प्रवेश मिळतच होता. पण प्रत्यक्षात प्रवेश कसे झाले ते आपण पाहूया. कॉलेज कोड 1105 KJ मुंबई. पहिला जो प्रवेश झालेला आहे तो चक्क 812 स्टेट मेरिट लिस्ट नंबरचा झालेला आहे. म्हणजे 812ला गव्हर्नमेंट कॉलेज तर नक्कीच मिळणार होतं. तिथून जर आपण पाहिलं तर 998, 1089, 1115, 1146, 1156, 1330 असे प्रवेश झालेले आहेत. ते 3743चा सुद्धा प्रवेश झालेला आहे. यामध्ये EWS, ओपन यांच्या मुलींचा जास्त समावेश आहे. एकंदरीत काय तर मागील वर्षी KJ सोमय्यामध्ये 59 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जरी गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळत होतं तरी त्यांनी प्रायव्हेटला पसंती दिली. त्याच पद्धतीनं 1108 तेरणा, 1833 स्टेट मेरिट लिस्ट नंबर, 1875, 2442, 2704, 2738, 2776 याच पद्धतीनं 3786चा शेवटचा प्रवेश. तेरणा कॉलेजमध्ये 50 विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार प्रवेश घेतला. कॉलेज कोड 1157, अटल बिहारी वाजपेयी पुणे. पुण्याला पसंती द्यायची म्हणून 807 स्टेट मेरिट लिस्ट नंबर, 859, 1043, 1194, 1505 अशा पद्धतीनं जवळपास 69 प्रवेश हे गव्हर्नमेंटऐवजी वाजपेयीमध्ये झाले. त्याच पद्धतीनं 1136 कॉलेज कोड सिंहगड पुणे. इथं सुद्धा स्टेट मेरिट लिस्ट नंबर 1655, 2698, 2832, 2851 अशा बऱ्याच ठिकाणी मुलींनी प्रवेश घेतले. सर्वसाधारण 28 प्रवेश असे झाले की ज्यांना गव्हर्नमेंट मिळत होतं तरीसुद्धा त्यांनी निवडताना केवळ सिटीला प्राधान्य दिलं आणि आपला चॉईस तिथं दिला. मग आपली पद्धत कशी पाहिजे? आपण पसंतीक्रम तयार करताना आपण नेहमी टॉपमोस्ट सुरुवातीला टाकायचा आणि मग आपण उतरत्या क्रमाने आपण पद्धतीनं खाली खाली चॉईस देत यायचं आहे. समजा मी 20 चॉईस दिलेले आहेत आणि मी माझा 10वा पसंतीक्रम तपासतोय. आपण प्रत्येक पसंतीक्रम हा तपासला पाहिजे. जर 10वा तपासतोय याचा अर्थ काय तर 10 जर मला संगणकाने दिला तर 10 पेक्षा 9 चांगला आहे, 9 पेक्षा 8, 8 पेक्षा 7, 6, 5, 4, 3, 2, 1 या वरचे सगळे अशा क्रमाने चांगले आहेत. मला 10वा चॉईस मिळाला आणि 10वा जर चॉईस मिळाला तर संगणक 11 पासून खाली चेकिंग करणार नाही. म्हणून आपण असं करायचं 10वा जर मिळाला तर मी एकदम हॅप्पी आहे का, आनंदी आहे का, आणि मग ते चेक कसं करायचं तर पाठीमागं पाहायचं 11, 12, 13 असं खाली जे प्रेफरन्स टाकलेत त्यात काही चांगलं आहे का.
मला 10वा मिळाला, खाली सगळे डाऊन आहेत क्रमाने आणि जो मिळाला त्याच्यावरती टॉपमध्ये आहेत. मला 20वा चेक करायचा आहे. 20पासून वरचे सगळे क्रमाने चांगले आहेत. 20 मिळाला, मी अत्यंत आनंदाने आहे. 20च्या खालचा कुठलाही मला आवडत नव्हता, तो 20चा चांगला होता, त्याच्यापेक्षा तो खालचा होता. हे लक्षात घ्या. मग पद्धत सांगतो. आता सद्यस्थितीत आपल्याला लाईन महत्त्वाची आहे. या लाईनमधून मला प्रवेश घ्यायचा आहे, म्हणून मार्काकडं पाहू नका. मला मिळेल का नाही मिळेल याचा विचार करू नका. तुम्ही आपल्याला जे आवडतं ते टॉपचं कॉलेज मिळवू टाका. कधीच असं करायचं नाही की लोएस्ट आहे ते माझ्या रँकला मिळतं म्हणून पहिल्यांदा टाकायचं. ते जर कॉम्प्युटरने चेक केलं आणि मिळालं तर सगळी चूक होऊन जाईल. एकंदर काय, तुम्हाला मिळो अथवा न मिळो, आपण आपला चॉईस हा GS देऊ शकता. जरी आपला रँक 6,000 7,000 असेल, 4,000 असेल, मला मिळणार नाही माहीत आहे, तरी द्या ना टाकून. टॉपपासून बॉटमपर्यंत त्या पद्धतीनं भरून घ्या. पण मी नेहमी सांगतो, अगदी उदाहरण देतो, तुम्ही मार्काकडे पाहू नका. आपण प्रेफरन्स फॉर्म कसा भरला पाहिजे. मी माझ्या भागात नगरपालिकेला जरी निवडून येणार नसेल तरीसुद्धा आपण फॉर्म भरताना मागणी करताना कशी केली पाहिजे, तर राष्ट्रपती पदासाठी पहिला अर्ज भरला पाहिजे. राष्ट्रपती, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मग सरपंच पद, या पद्धतीनं आपण आपला पसंतीक्रम आवडीनुसार ठेवला पाहिजे. आणखी दुसरं उदाहरण मी नेहमी देतो. आपल्या मार्कांकडे बघू नका. जे काही मार्क आहेत 400, 500, 600, 300, कुठलाही प्रेफरन्स फॉर्म भरताना तर आपण हॉटेलमध्ये बसलो आहे असं समजायचं आणि आपल्याला ऑर्डर द्यायची. तर माझ्या या मार्काला ती मोठी ऑर्डर मिळेल का याचा विचार करू नका. भरपूर हायर किमतीचंही म्हणजेच हायर आयटमसुद्धा तुम्ही मागवू शकता. फक्त काळजी एकच घ्यायची, सतत चॉईस ज्या ठिकाणी आपण थांबवतो. समजा मी 30 चॉईस दिले तर आपण म्हटलं पाहिजे 30 चॉईस दिलेत, नाही मिळालं तर काय, म्हणून तुम्हाला पुन्हा खाली वाढ केलीच पाहिजे. चॉईस किती द्यायचे, सतत म्हणायचं नाही मिळालं तर काय, म्हणून जास्तीत जास्त मागणी करा. माझ्या ताटात काहीतरी आलंच पाहिजे. लक्षात घ्या, MBBSसाठी आपल्याला याच फेरीमध्ये प्रवेश मिळवणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आता अत्यंत महत्त्वाचं आणि कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, कॉलेज कोड व्यवस्थित तपासायचे. कॉलेज कोड हा 4 आकडे असतो. तो 1नी सुरुवात झाली म्हणजे MBBS असतं, 2नी सुरुवात झाली BDS, 3नी BMS, 4नी BHMS, अशा पद्धतीने हे कॉलेजचे कोड असतात. हा जो कोड आहे हा व्यवस्थित तपासावा. एकाच संस्थेचे 2 प्रकारचे म्हणजे MBBS आणि BDSचेही कॉलेज असू शकतात आणि आपल्याकडून चुकून BDS निवडलं जाऊ शकतो. आपल्याला MBBSला प्रवेश घ्यायचा आहे, 1नी सुरुवात झालेली पाहिजे, हे लक्षात घ्यायचे. पसंती क्रम नोंदवताना आपल्याला एअर मार्किंग हा एक पर्याय येतो. हा पर्याय फक्त राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी येतो. त्यांच्यासमोर पर्याय असतात ओपन आणि रिझर्व. तर आपण रिझर्वला खून करावी, तोच पर्याय निवडावा. तो पर्याय सुरक्षित असतो, कारण आपल्याला खूप मार्क्स नसतात, आपण टॉपर नसतो. आणखी एक सततचा प्रश्न, लॉकिंगचं काय, तर मेडिकल काउन्सिलिंग कमिटीला म्हणजेच ऑल इंडियाच्या प्रोसेसला प्रेफरन्स फॉर्म भरून झाल्यानंतर शेवटच्या दिवशी लॉकिंग पर्याय दिला जातो, त्यासाठीचं वेळापत्रक दिलं जातं. तसं आपल्याला CET सेलतर्फे लॉकिंग वेळापत्रक नसतं. CET सेलतर्फे आपण प्रेफरन्स फॉर्म भरल्यानंतर आपल्याला तो तपासायचा असतो आणि तपासल्यानंतर आपल्याला लॉकिंगचा पर्याय लगेच उपलब्ध होतो. आपण प्रेफरन्स फॉर्म लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घ्यावयाची आहे. बऱ्याच वेळेला मागील वर्षी आपण लॉकिंग केल्यानंतर सुद्धा अनलॉकिंग पर्याय उपलब्ध करून दिला होता, परंतु यावर्षी देतीलच असं नाही. त्यामुळं पसंतीक्रम लॉक करण्यापूर्वी पूर्णपणे आपण तपासणं गरजेचं आहे. माझा प्लॅन A MBBS आहे. आता माझ्या लक्षात आलं आहे माझा रँक 8,000-8,500च्या पुढं आहे, मला मिळण्याची शक्यता कमी आहे किंवा मी बाउंड्रीवर आहे. तर माझा प्लॅन B हा BMS नक्की आहे.
मग या परिस्थितीत आपण BDS ऑप्शन भरू नका. परंतु जर माझा प्लॅन B BMS नक्की आहे, परंतु मी तिथंसुद्धा बाउंड्रीवर आहे, माझा तिथंही रँक 25,000 30,000 आलेला आहे, मला BMS मिळण्याची सुद्धा खात्री वाटत नाही, अशा वेळी मात्र आपण BDSचे प्रेफरन्सेस नोंदवले पाहिजेत. BDSचा चॉईस हा 30-30 हजारापर्यंत मिळू शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. एकंदरीत काय, मला 100% BMS मिळणार आहे, माझा चॉईस BMS आहे, मग BDS भरू नका. ज्या गावाला जायचं नाही त्याचं बुकिंग करायचं नाही, हे तत्त्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपण पाहूया पहिल्या फेरीसाठीचे थोडक्यात नियम काय. आता आपण चॉईसेस भरले आणि रिझल्ट जाहीर झाला. व्यवस्थितपणे समजून घ्या. आपल्याला प्रवेश मिळाला, आपण तो पाहणार, अरे वा मला तो आवडला, मी तो स्वीकारला, मी कॉलेजला जाणार, आवडलेला आहे, माझ्या पसंतीनुसार तो चांगला आहे, तो मला कायमचा करायचा आहे, मी रिटेन्शन फॉर्म भरणार, माझा प्रवेश कायमचा होतो. आपली प्रवेश प्रक्रिया संपली, आपल्याला इथून पुढं दुसऱ्या फेरीसाठी भाग घेता येणार नाही. आता प्रवेश मिळाला, तो मी स्वीकारला, मी कॉलेजला जाऊन ॲडमिशन वगैरे घेतलं आहे, पण मी तो होल्डवर ठेवला, मी रिटेन्शन फॉर्म भरून दिला नाही, मला दुसऱ्या फेरीसाठी जायचं आहे, मला बेटरमेंटसाठी जायचं आहे. अशा वेळेला फक्त प्रवेश घेऊन ठेवलेला आहे, मी दुसऱ्या फेरीसाठी पात्र आहे. मला या फेरीमध्ये प्रवेश मिळाला, परंतु मी तो नाकारला, तर नेमकं काय होईल, तर आपल्याला फ्री एक्झिट आहे. फ्री एक्झिट म्हणजे काय, तुम्हाला काहीही रिपोर्ट करण्याची गरज नाही, कॉलेजकडे जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही, तुम्हाला कोणताही दंड नाही, तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी सुद्धा पात्र आहात. एकंदरीत काय, तर आपल्याला पहिल्या फेरीमध्ये फ्री एक्झिट आहे, आपण जास्तीत जास्त चॉईस भरू शकता, हे ध्यानात घ्या. पहिल्या फेरीत प्रवेश मिळवणे हेच आपलं ध्येय आहे. सेकंड राऊंडला जागा कुठून येतात, तर दुसऱ्या फेरीसाठी जास्त जागा येऊ शकत नाहीत. फक्त जे विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यातून महाराष्ट्रात प्रवेश घेतील किंवा बाहेरच्या राज्यातून प्रवेश घेतील आणि जे एम्स वगैरेसाठी जातील, अशा काहीशा थोड्या जागा फक्त उपलब्ध होतात आणि म्हणून आपल्याला पहिल्याच फेरीत प्रवेश पटकवायचा आहे. आपल्याला MBBSच्या प्रवेशासाठी हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.